नमस्कार मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्ट्रेस, ताण हा शब्द आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या वयानुसार तुमच्या ताणाचे कारण आणि स्वरूप बदलते? लहान मुलांचा ताण वेगळा, तरुणांचा वेगळा, मध्यमवयीन लोकांचा वेगळा आणि वृद्धांचा तर आणखीच वेगळा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या तणावाचे कारण आणि तो प्रभावीपणे कसा हाताळायचा याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मानवी जीवन हे विविध टप्प्यांतून विकसित होणारे एक प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यात येणाऱ्या आव्हानांनुसार तणावाचे स्वरूप आणि त्याची व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलते. बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत तणाव हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो, पण तो कसा हाताळला जातो यावर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते. बालपणीचा ताण. बालपण म्हणजे केवळ खेळ आणि निष्पाप आनंद नाही. लहान मुलांनाही अनेक कारणांमुळे ताण येऊ शकतो. त्यांच्या ताणाचे मुख्य स्रोत म्हणजे कौटुंबिक वातावरण, शैक्षणिक दबाव, सामाजिक संबंध आणि शारीरिक विकासातील बदल. बालपणीच्या तणावाची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. कौटुंबिक समस्या. घरात सततचे वाद, आर्थिक अडचणी किंवा पालकांचे एकमेकांशी असलेले वाईट संबंध यांचा मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो. यामुळे मुले असुरक्षित आणि घाबरलेली वाटू शकतात. शैक्षणिक दबाव. शाळेत चांगली कामगिरी करणे, जास्त अभ्यास करणे, परीक्षांचा दबाव आणि शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षांमुळे मुलांना ताण येतो. सामाजिक दबाव. मित्रमैत्रिणींमध्ये आपले स्थान टिकवून ठेवणे, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि शाळेत किंवा समाजात स्वीकारले जाणे यासारख्या गोष्टी मुलांसाठी तणावपूर्ण असू शकतात. बदल. नवीन शाळा, नवीन घर किंवा कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन यासारख्या बदलांना सामोरे जाताना मुलांना ताण येऊ शकतो. बालकांमध्ये ताण व्यवस्थापन. लहान मुलांना ताण व्यवस्थापनाचे तंत्र शिकवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी खालील गोष्टी उपयुक्त आहेत. संवाद. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा. त्यांच्या भावना समजून घ्याव्या आणि त्यांना सुरक्षित वाटावे असे वातावरण तयार करावे. खेळ. खेळाच्या माध्यमातून मुलांना ताणमुक्त करता येते. मैदानी खेळ, चित्रकला, संगीत यांसारख्या गोष्टींमुळे त्यांना आनंद मिळतो आणि ताण कमी होतो. नियमित दिनचर्या. नियमित दिनचर्या मुलांना सुरक्षिततेची भावना देते. शाळेची वेळ, जेवणाची वेळ आणि झोपण्याची वेळ निश्चित केल्यास त्यांच्या मनाला शांतता मिळते. समस्या निवारण. मुलांना लहान सहान समस्या स्वतःहून सोडवण्यास शिकवा. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना ताण हाताळायला मदत होते. पौगंडावस्थेतील ताण. पौगंडावस्था म्हणजे बालपण आणि तरुणपण यांमधील संक्रमण काळ. या काळात शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल खूप वेगाने होतात. या बदलांमुळे आणि सामाजिक अपेक्षांमुळे पौगंडावस्थेतील मुलांना मोठा ताण येऊ शकतो. पौगंडावस्थेतील ताणाची काही प्रमुख कारणे. शारीरिक आणि हार्मोनल बदल. शरीरात होणारे मोठे बदल आणि हार्मोनल असंतुलनामुळे पौगंडावस्थेतील मुले अनेकदा गोंधळलेली आणि अस्थिर वाटतात. सामाजिक दबाव. मित्रमंडळींमध्ये कूल वाटणे, आकर्षक दिसणे आणि स्वीकारले जाण्याचा दबाव असतो. सामाजिक माध्यमे आणि समवयस्कांकडून येणाऱ्या अपेक्षांमुळे ताण वाढतो. शैक्षणिक आणि करिअरची चिंता. 10वी 12वीच्या परीक्षा, करिअरची निवड आणि भविष्याच्या अनिश्चिततेमुळे त्यांना खूप ताण येतो. नातेसंबंधातील अडचणी. प्रेमसंबंध, मैत्री आणि कुटुंबासोबतच्या नातेसंबंधातील गुंतागुंत पौगंडावस्थेतील ताणाचे प्रमुख कारण असते. पौगंडावस्थेतील ताण व्यवस्थापन. या काळात ताण व्यवस्थापन करण्यासाठी खालील गोष्टी उपयुक्त ठरतात. भावनांची ओळख. पौगंडावस्थेतील मुलांनी त्यांच्या भावना ओळखायला शिकले पाहिजे. राग, दुःख किंवा भीती व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा त्यांना उपलब्ध करून द्यायला हवी. मनोरंजन. आवडत्या छंदात वेळ घालवणे, जसे की संगीत ऐकणे, वाचन करणे, खेळ खेळणे यामुळे ताण कमी होतो. सामाजिक समर्थन. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत मोकळेपणाने बोलल्याने त्यांना मदत मिळते. सकारात्मक विचार. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे यामुळे आत्मविश्वास वाढतो. तरुण वयातील ताण. तरुण वयातील लोक अनेक नवीन जबाबदाऱ्या आणि आव्हानांना सामोरे जातात. करिअर सुरू करणे, आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे, प्रेमसंबंधातील गुंतागुंत आणि सामाजिक जबाबदाऱ्या यामुळे या टप्प्यात ताण वाढतो. करिअरचा दबाव. नोकरी मिळवणे, कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करणे, पदोन्नती मिळवणे आणि आपल्या सहकाऱ्यांशी स्पर्धा करणे यासारख्या गोष्टींमुळे तरुण वयातील लोकांना ताण येतो. आर्थिक जबाबदाऱ्या. स्वतःचे घर घेणे, कर्ज फेडणे आणि कुटुंबाला आर्थिक मदत करणे यांसारख्या जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक ताण वाढतो. नातेसंबंधातील अडचणी. विवाह, प्रेमसंबंध, घटस्फोट किंवा मित्रमंडळींशी असलेले संबंध यांमुळे मानसिक ताण वाढतो. भविष्याची चिंता. भविष्य कसे असेल, करिअर कसे विकसित होईल आणि स्वतःला कुठे घेऊन जायचे यासारख्या अनिश्चिततेमुळे तरुण वयातील लोकांना ताण येतो. तरुण वयातील ताण व्यवस्थापन. या टप्प्यात ताण व्यवस्थापन करण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरता येतात. वेळेचे व्यवस्थापन. कामाचे आणि वैयक्तिक आयुष्याचे नियोजन केल्यास ताण कमी होतो. योग्य आहार आणि व्यायाम.
नियमित व्यायाम केल्याने आणि योग्य आहार घेतल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. माइंडफुलनेस, ध्यानधारणा आणि योग केल्याने मनाला शांतता मिळते आणि ताण कमी होतो. सामाजिक संवाद, मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने एकटेपणाची भावना कमी होते आणि ताण कमी होतो. मध्यमवयीन ताण. मध्यमवयीन लोकांना आयुष्याच्या या टप्प्यात अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. एकीकडे वृद्ध पालकांची काळजी तर दुसरीकडे मुलांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी, यामुळे त्यांना मोठा ताण येऊ शकतो. आरोग्याच्या समस्या. या वयात शारीरिक आरोग्य बिघडते, ज्यामुळे आरोग्याविषयी ताण वाढतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या. कामाच्या ठिकाणी उच्च पदे आणि मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे ताण वाढतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या. मुलांचे शिक्षण, विवाह, आर्थिक गरजा आणि वृद्ध पालकांची काळजी यांसारख्या जबाबदाऱ्यांमुळे ताण वाढतो. आर्थिक चिंता. निवृत्तीची तयारी, मुलांचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी आर्थिक नियोजन करणे यामुळे ताण येतो. मध्यमवयीन ताण व्यवस्थापन. या टप्प्यात ताण व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कौशल्य बनते. खालील गोष्टी उपयुक्त ठरतात. सामाजिक आधार. मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य आणि समवयस्कांकडून भावनिक आधार घेतल्यास ताण कमी होतो. मनोरंजन. आवडत्या छंदात वेळ घालवणे जसे की चित्रकला, बागकाम किंवा प्रवास यामुळे ताण कमी होतो. व्यायाम आणि आहार. नियमित व्यायाम आणि योग्य आहार यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. समस्या निवारण. आलेल्या समस्यांवर शांतपणे विचार करून उपाय शोधल्यास ताण कमी होतो. वृद्धापकाळातील ताण. वृद्धापकाळात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अनेक आव्हाने येतात, ज्यामुळे ताण वाढतो. आरोग्याच्या समस्या. शारीरिक आरोग्य बिघडते, अनेक आजार येतात आणि शारीरिक क्षमता कमी होते, यामुळे ताण वाढतो. एकटेपणा. मित्रमंडळी किंवा जीवनसाथी यांच्या निधनामुळे एकटेपणाची भावना वाढते. मुले दूर गेली असल्यास त्यांना एकटे वाटू शकते. आर्थिक चिंता. निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे अनेक आर्थिक चिंता वाढतात. निराशा. आयुष्याचा उद्देश हरवल्यासारखे वाटणे, काही नवीन करण्याची प्रेरणा न मिळणे यामुळे नैराश्य येऊ शकते. वृद्धापकाळातील ताण व्यवस्थापन. या टप्प्यात ताण व्यवस्थापन करण्यासाठी खालील गोष्टी उपयुक्त ठरतात. सामाजिक संबंध. मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे, नवीन लोकांशी मैत्री करणे यामुळे एकटेपणाची भावना कमी होते. मनोरंजन. नवीन छंद शिकणे, पुस्तके वाचणे, प्रवास करणे यामुळे उत्साह वाढतो. आध्यात्मिक जीवन. अध्यात्म आणि धार्मिक कार्यांमुळे मनाला शांतता मिळते. नियमित तपासणी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करणे आणि आरोग्य चांगले ठेवणे यामुळे ताण कमी होतो. या प्रकारे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात येणाऱ्या तणावाचे स्वरूप वेगळे असते, पण तो हाताळण्याची पद्धत प्रत्येकाने शिकणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधील ताण आणि त्यावरचे उपाय पाहिले. तुम्हाला हे समजले असेल की ताण हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, पण तो हाताळणे अशक्य नाही. लहान मुलांसाठी खेळ, पौगंडावस्थेतील मुलांसाठी संवाद, तरुण वयासाठी योग्य नियोजन, मध्यमवयीन लोकांसाठी सामाजिक आधार आणि वृद्धांसाठी सामाजिक संबंध महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताण कमी करण्यासाठी स्वतःवर प्रेम करा, योग्य आहार घ्या, व्यायाम करा आणि तुमच्या जवळच्या लोकांशी बोला. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला जास्त ताण येत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.